मुलीने टोलला चेंडू आणि याचे एक धावण्यात यश आले ते लेंडोरे संघाला एक चेंडू एक धाव आणि हा निर्धाव असा चेंडू वागणी संघाने आपला सन्मान स्वीकार करायचा आहे सन्मान चिन्ह घेऊन जायचंय दोन चेंडू एक धाव बघूया काय करते पुढच्या चेंडूवरती आणि हा हलक्या टोलेला चेंडू या चेंडूवरती बघूया एक धाव घेण्यात यश आलेलं आहे बघू दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे पण एक धावावरती समाधान मानावं लागेल ते लेंडोर या संघाला तीन चेंडू दोन धावा आणि हा पडलेला चेंडू आणि या चेंडूवरती घोषित क्षेत्रामध्ये एक धाव चार चेंडू तीन धावा रोमांचक असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय चार चेंडू तीन धावा पाचवा चेंडू घेऊन येतो नितेश सामना करेल राहुल आणि हा पडलेला चेंडू ह्या पडलेल्या चेंडूवरती प्रहार केला आणि चेंडू फेकून दिले तो सीमारेषेच्या बाहेर खणखणीत षटकार येतो तो राहुल याच्या बॅटमधून संघ संख्या 6 ने भर संघ संख्या 9 पाच चेंडू 9 धावा आणि हा देखील चेंडूवरती प्रहार केलेला आहे आणि हा देखील चौकार येतो तो राहुल याच्या बॅट मधून 13 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची संख्या जाते ते 13च्या घरामध्ये दुसरा षटक घेऊन येतो तो अरविंद सामना करेल प्रियकांत शेवटचा षटक आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतो तो अरविंद बघूया मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच सूरज बाबर एक धाव बघूया पुढचा चेंडू घेऊन येतो अरविंद सामना करेल प्रियकांत आणि हा टोळलेला चेंडू बघूया हा चेंडूवरती किती धावा येतात ते त्यांना बी दादा द्यायचा सन्मान चार धावा संघ संख्या 4 ने भर संघ संख्या परिस्थिती 18 बघूया पुढचा चेंडू आणि हा चेंडू देखील प्रहार केलाय आणि हा चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये संघ संख्या 1 ने भर संघ संख्या 19 तीन चेंडू 19 धावा आणि एक धावण्यात यशस्वी ठरला तो प्रियकांत संघ संख्या 1 ने भर संघ संख्या 20 चार चेंडू 20 धावा यानंतर होणारा सामना मिरगाव वर्सेस कोळणे बी चार चेंडू 20 धावा दोन चेंडू शिल्लक शेवटच्या षटकातले बघूया काय करतो तो आणि हा निर्धाव असा चेंडू आडवा फटका मारायला तयार होता तो राहुल पाच चेंडू 20 धावा वन टू गो शेवटचा चेंडू सामना करेल राहुल बघूया राहुल काय करतो तो आपल्या बॅट मधून अजून किती धावा देतो आपल्या संघासाठी
शिखर उभं करतोय का आणि हा खराब चेंडू अवांतर धाव वाईट +1 2 धावा संघाची संख्या स्थिती 22च्या घरात. शेवटचा चेंडू घेऊन येतो तो आरविन सामना करेल राहुल आणि राहुल याने उंचवलेला चेंडू बघूया हा कॅच गॅदर होतोय का आणि गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते नाव संघाकडून आणि 2 धाव घेण्यात यश आले ते लेंडोरी संघाला 2 धावा 2 षट 2 2 किती 24 12 चेंडू 24 धावा 25 धावांचं आव्हान नाव संघाला 12 चेंडू 25 धावा. थोडं स्पीडअप घेते लेंडोरी संघ. कोळणे बीचा कर्णधार प्रशांत याच्यानंतर होणारा सामना मेरगाव वर्सेस कोळणे बी. बघूया थोडं स्पीडअप घ्यायचंय. टॉच विन कोळणे. थोडं स्पीडअप घ्यायचं आहे लेंडोरी संघ. थोडं स्पीडअप घ्यायचं आहे आपल्याला पुढील खूप सामने खेळवायचे आहेत. आणि नाव संघाकडून 2 मातबदार फलंदाज सागर आणि नितेश मैदानामध्ये. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन येतो सुभाष. चेंडू द्यायचा तिकडे पाठीमागे कमिटीचे पोरं बसलेत. चेंडू द्यायचा आहे. बारा चेंडू 25 धावा. स्ट्राईकला येतो नितेश. नॉन स्ट्राईकला सागर. निर्धाव चेंडू. नितेशाला चेंडू काही समजलेला नाही. हा चेंडू जातो तो निर्धाव. बघूया काय करतो तो. आणि नितेशाला हा देखील चेंडू समजलेला नाही आणि अपील उचलून धरलेले पण अंपायरचं म्हणणं आहे नॉट आउट. आणि 2 चेंडू 2 निर्धाव चेंडू जातो तो. नितेशाला काही चेंडू समजलेला नाही. तिसरा चेंडू घेऊन येतो तो सुभाष. सामना करेल नितेश आणि हा देखील निर्धाव चेंडू. नितेशाला काही चेंडू समजलेला नाही. एक धाव.
विकेट विकेट विकेट. आणि नितेशाची जागा घेण्यासाठी आला तो दुसरा धडाडीचा फलंदाज रोहित. तीन चेंडू आणि नाव संघाने आपल्या संघाचा श्रीगणेश अजून केलेला नाही. एकही स्कोरबोर्डवरती धाव आलेली नाही. 3 चेंडू मध्ये 1 विकेट गमावा लागला तो नितेशच्या मार्फत. बघूया काय करतो रोहित आपल्या संघासाठी. आणि रोहित आणि भिरकावून दिलेला चेंडू आणि जातो तो घोषित क्षेत्रामध्ये. 1 धाव. 1 धावाने संघाचा श्रीगणेश होऊन संघाची संख्या पोहोचते 1च्या घरामध्ये. 4 चेंडू 1 धावा. बघूया काय करतो रोहित आणि भिरकावून दिलेला चेंडू गेलाय हवेमध्ये. बघूया आपण जाईल तो सीमारेषेच्या बाहेर. संघसंख्येत 6 ने भर. संघाची धाव संख्या पोहोचते 7च्या घरामध्ये. 5 चेंडू 7 धावा. काउंटिंग करत नाही पडावं. पुढचा चेंडू घेऊन तो सुभाष सामनाकर रोहित आणि हा देखील हलक्या तऱ्हेने खेळून काढलेला चेंडू. याच्यावरती 1 धाव घेण्यात यशस्वी ठरतो तो रोहित. संघाच्या संख्येत 1 ने भर. एक धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची संख्या पोहोचते 8च्या घरामध्ये. थोडं स्पीडअप घ्यायचं आहे लेंडोरी संघ. सहा चेंडू 17 धावा. कोळणी बी तयार राहायचंय. कोळणी बी संघाचे खेळाडू समालोचन कक्षामध्ये यायचंय. कर्णधार सगळी पोरं गोळा करायची आहेत. सूर्यकांत शेवटचा षटक घेऊन येतो तो सूर्यकांत. बघूया दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू घेऊन येतो तो सूर्यकांत आणि हा चेंडू जाते खराब चेंडू वाईट चेंडू. अवांतर धाव. अवांतर धाव संख्येने 1 ने भर. संघाची संख्या पोहोचते 9च्या घरामध्ये. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. रोहित असा धडाडीचा फलंदाज येतो. आपल्या बॅटमधून 2-3 षटकार मारू शकतो. आणि हा खराब चेंडू वाईट चेंडू. वाईट +1. संघ संख्या 11. 6 चेंडू 14 धावा. स्पीडअप घ्यायचं. थोडं बॉल द्यायचं. तिथे कमिटीची पोरं बसले तिकडे बॉल द्यायचं पडदिशी आणून.
बघूया पहिला चेंडू घेऊन होतो तो सूर्यकांत, सामना करेल रोहित आणि हा निर्धाव असा चेंडू. रोहित ह्याला चेंडू काही समजलेला नाही. चेंडू थोडा खाली राहिलेला आहे आणि रोहितची बॅट वरून फेडली, त्यामुळे चेंडू रोहितला काही समजलेला नाही. एक चेंडू 11 धावा आणि हा देखील खराब चेंडू. अवांतर धावसंख्येत 1 ने भर. संघाची संख्या 12. एक चेंडू 12 धावा. 5 चेंडू 13 धावांचं असं समीकरण पाहायला मिळते आपल्याला या मॅच मध्ये. 5 चेंडू 13 धावा. बघूया काय घडते काय बिघडते. आणि तिरपळा चित केलाय रोहित याला सूर्यकांत याने आणि रोहितची पारी इथे समाप्त झालेली आहे. बघूया रोहितची जागा घेण्यासाठी कोण येते तो मैदानामध्ये. अमोल आणि रोहितची जागा घेण्यासाठी आले ते अमोल. अमोलजी बघूया काय करतात. आपल्या संघासाठी विजयाच्या दिशेने घेऊन जातात आणि उंच टोळेल चेंडू. बघूया चेंडूवरती आणि विकेट गमवावा लागतो तो अमोलजींना. तीन चेंडू 13 धावा. समीकरण 3 चेंडू 13 धावा. हॅट्रिक साठी आहे तो सूर्यकांत. बघूया सूर्यकांत हॅट्रिक करतोय का. बघूया काय करतोय सूर्यकांत आणि त्याची जागा घेण्यासाठी आला तो अमोल साहिल. हॅट्रिक साठी येतो सूर्यकांत आणि हा लेफ्टी बॅट्समॅन मैदानामध्ये पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया काय करतोय लेफ्टी. आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातोय का. तीन चेंडू 13 धावा. बघूया काय करतोय तो साहिल. साहिल याला काय चेंडू समजलेला नाही. हा या देखील मॅचला रनआउट होऊन हॅट्रिक चान्स सूर्यकांतला भेटलेला आहे. तो 3 विकेट घेतलेले. टीम हॅट्रिक झालेली ती लेंडोरी संघाची. दोन चेंडू 13 धावा. स्ट्राईकला येतो सागर. दीपक चौथा चेंडू घेऊन येतो तो सूर्यकांत. सामना करेल सागर. बघूया सागर काय करतोय तो. या मॅच मध्ये कळेल आपल्याला. 2 चेंडू 13 धावा. बघूया काय घडते या मॅच मध्ये. आणि हा खराब असा चेंडू वाईट चेंडू. पंचांचं लक्ष अचूक आहे. आणि आता 2 चेंडू 12 धावा. 2 मोठे फटके आणि सागर हा असा नाव संघाचा असा फलंदाज आहे तो 2 बॉल मध्ये 2 षटकार मारण्याची कुवत ठेवतो तो सागर. बघूया सागर मॅच विनिंग शॉट खेळतोय का आणि आपल्या संघाला विजय मिळवून देतोय का आपल्याला पाहायला मिळेल इथे. आणि हा निर्धाव चेंडू. सागर याला काय चेंडू समजलेला नाही. 1 चेंडू 12 धावा. कोळनेबीने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आणि मिरगाव संघाला फलंदाजीचं आव्हान केलेलं आहे. आणि हा देखील बॉल निर्धाव आणि लेंडोरी संघ विन ठरलेला आहे.
आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच